ची क्षमता जेटीजी भारतीय ज्वेलरी क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण आणि संरक्षणाच्या आधारे जागतिक नेतृत्वाची क्षमता जेटीजीजेएस शोमध्ये तज्ज्ञांचे मत। भारतीय ज्वेलरी उद्योगाचा कणा असलेले कारागीर त्यांच्या सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत असे मत प्रीमियम थीमॅटिक 838 जेम्स अँड ज्वेलरी शोमधील विविध तज्ज्ञांनी मांडले। या उद्योगातील पॉलिशिंग, सेंटिंग, फिनिशिंग यासारख्या प्रक्रियेमध्ये सहभागी सुमारे 3 लाख कारागीर भारतात कार्यरत असून या क्षेत्राला बळकटी देणे ही काळाची गरज असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे। या कार्यक्रमाचे आयोजन ज्वेल ट्रेड्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे करण्यात आले असून श्री गोविंद वर्मा यांच्या नेतृत्वाखालील जेटीजीजेजे संस्था गेल्या अनेक वर्षापासून ज्वेलरी मूल्य साखळीतील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनली आहे। श्री वर्मा म्हणाले, जेटीजीजेजेएस केवळ एक प्रदर्शन नसून भारतीय ज्वेलरी क्षेत्रासाठी एक चळवळ आहे। भारताच्या कारागिरांना योग्य मान्यता, प्रशिक्षण व संरक्षण मिळाले पाहिजे। जागतिक बाजारपेठ आपल्याला स्वीकारण्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी योग्य परिसंस्था उभारणे गरजेचे आहे। विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्र राज्य हे ज्वेलरी क्षेत्रातील कारागीर विकासासाठी देशात मॉडेल ठरू शकते। या क्षेत्रात मध्यम व लघु उत्पादकांना कर सवलती, प्रशिक्षण संस्था आणि ज्वेलरी क्लस्टरचे योजनाबद्ध विकास यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा। कार्यक्रमात ज्वेल मेकर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय शहा यांनी सांगितले की भारतीय ज्वेलरीचा झपाट्याने वाढणारा बाजार नव्या ट्रेंडकडे वळतो आहे। युवकांना मिनिमल फ्युजन डिझाईन्स, नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत तयार होणारी डिझाईन ज्वेलरी अधिक आकर्षक वाटते। डिजिटल व्यापार आता दुसऱ्या-तिसऱ्या श्रेणीतील शहरांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे नवोन्मेष, पारदर्शकता आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ यामुळे आपण जागतिक नेतृत्व करू शकतो। एसने टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग, मालेगाव। ज्वेल्स ट्रेंड्स या नावाने होत आहे। गेल्या 20 वर्षापासून अशा पद्धतीचं संपूर्ण देशभरातून सोने आणि चांदीमध्ये काम करत असलेले व्यापारी हे एकत्रितरित्या त्यांचं एक्झिबिशन भरतं। त्याची कारागिरी असेल, त्याच्यात बरोबर ते खरेदीदार असतील आणि सर्व ऑर्गनायझेशनची चीफ असतील, हे सगळेजण एकत्रित येतात आणि एकूणच आपल्या व्यवसायाला कशी बढती मिळेल, आपल्या व्यवसायात काय कमी आहे, आपल्या व्यवसायाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून काय पद्धतीनं आपल्याला संरक्षण मिळू शकतं, कोणत्या पद्धतीनं पॉलिसी आणली पाहिजे की जेणेकरून ग्राहकाला पण फायदा होईल।